तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय पाथर्डीला मोठा देवी दर्शनासाठी। तर बोला पुढे। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नक्कीच मोठा देवीचं दर्शन करा। तर चला निघूया आता आपण लगेच। तर सकाळी आम्ही फक्त चहा घेऊन निघाल्यामुळे आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी मध्ये रस्त्यामध्येच थांबलो। तर बघू शकता आम्ही इथं थांबलेलो आहे चांगलं हॉटेल बघून। आणि काजलला मिसळ खायची होती, त्यामुळे काजलने मिसळ सांगितली दोघांसाठी। तर बघू शकता या मिसळ खायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। एक नंबर होती, तुम्ही पण या जेवायला, नाश्ता करा। आपण थोड्या वेळात लगेच निघणारच आहोत आणि आज हे मस्त शूटिंग काढत होते, त्यामुळे आज मी कॅमेरामॅन बनणार नव्हते। तर फायनली आपण तिसगावमध्ये येऊन पोचलेलो आहे। आता बघू शकतो एवढी गर्दी आहे आणि तिसगावचा आज बाजार होता, तर खूप गर्दी होती, ट्रॅफिक पण खूप जास्त होतं। तर या रस्त्याने आम्ही पहिल्यांदा जात आहोत, आम्हाला पाथर्डीचा रस्ता माहीत नाही आहे आणि आम्ही सरळ सरळ मॅप लावून दिलेला आहे आणि मॅपच्या भरोशावर निघालेलो आहे। माझ्या हातात मी व्हिडिओ पण काढत होते, प्लस यांना मॅपद्वारे रस्तासुद्धा सांगत होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लवकरच आपण मंदिरावरतीही पोहोचणारच आहोत। काही अंतरावर आल्यानंतर पुढे पाऊस झालेला होता। बरं झालं आम्हाला थोडा वेळ लागला पुढे येण्यासाठी, नाहीतर आम्ही इथे भिजलो असतो पावसामध्ये। आमच्यासोबत जॉकेट होते, पण ते थंडीमध्ये वापरतात ते जॉकेट होते, रेनकोट नव्हते आमच्यासोबत। तर बघू शकता कसं वातावरण झालेलं आहे, पूर्ण हिरवंगार। अजून इथून पुढे 25 ते 30 किलोमीटर इतके अंतर बाकी होते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी। आणि पाऊसही मध्ये मध्ये लागत होता आणि आभाळही दिसत होते, पाऊस पण येणार होता, पण इथे रोडला थांबण्यासाठीही कुठे जागा आसपास दिसत नव्हते, पूर्ण शेतच होते। त्यामुळे टेन्शन येत होती की मंदिरापर्यंत जाईच तोपर्यंत पाऊस लागू नये, बस एवढीच आता देवाकडे प्रार्थना होती। तसं आजचा प्रवास खूप छान झाला आणि खूप लांबपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत मंदिरावरती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता मॅपनुसार आपण कमानीपर्यंत पोहोचलेलो आहे। आता या कमानीपासून थोड्याच अंतरावरती मंदिर आपल्याला लागणार आहे। तर चला जाऊया आता मंदिराच्या दिशेने। त्या देवीला जाण्यासाठी आपल्याला पाथर्डीपासून 9 किलोमीटरच्या कमानीपासून आत जावे लागते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील। तर आता आपण आलेलो आहे मोठा देवीच्या नगरीमध्ये।
जे दृश्य दिसत आहे हे मोठा देवीच्या पायथ्याचे दृश्य आहे। वरती गेल्याच्या नंतर एकही दुकान तुम्हाला बघायला भेटणार नाहीये। महाराष्ट्रभरातून अनेक भाविक या मोठा देवीच्या दर्शनासाठी इथे येतात। तर तुम्ही बघू शकता आपण आता मंदिराच्या दिशेने निघालोय। माझ्या एका हातामध्ये ताट होतं आणि कॅमेरा पण होता, त्यामुळे मला मागे बसायला पण खूप प्रॉब्लेम होत होता। साडी घातली होती त्याच्यामध्ये। आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये मंदिरावरती पोहोचणार आहोत, तर तुम्ही ही नक्की दर्शन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोठा देवीला रेणुका मातेचा अवतार आहे असे म्हटले जाते। दरवर्षी हजारोच्या संख्येने येथे भाविक दर्शनासाठी येतात। आपण लवकरच मोठा देवीचे दर्शन घेणार आहोत। तर आता आपल्याला हा छोटासा घाट लागलेला आहे मंदिराच्या दिशेने जाताना। तर आपण लवकरच पोहोचतोय मोठा देवीच्या मंदिरावरती। आता गाडी पार्किंगला लावल्यानंतर आपण लगेच निघूया मोठा देवीच्या मंदिराकडे। तर हे बघा, मंदिराचा कळस आणि सोनेरी रंगाचे मोठा देवीचे मंदिर दिसत आहे। देवीची आरती दिवसभरामध्ये 3 वेळा होते। पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो। सकाळी 7ला पहिली आरती आणि दुपारी 12ला 12ला एक आरती होते आणि संध्याकाळी 7ला महाआरती, अशा आरत्या होतात। दारी उभा मी आई कधीचा, दारी उभा मी आई कधीचा, काजून गेलो पार। दारी उभा मी आई कधीचा, काजून गेलो पार। सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। महिषासुर मर्दिनी आई तू तूच महाकाली, महिषासुर मर्दिनी आई तू तूच महाकाली। तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली, तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली। शोधू कुठान कसा तुला मी, शोधू कुठान कसा तुला मी, लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। दिन दुबळ्याची माता सशी असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ। यमन माझं संकट आले आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ। चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार, चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू, निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू। स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू। स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, नसे मागणे फार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। आई जगदंबे भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी के तू, हे माँ काली तू, हे माँ लक्ष्मी, हे माँ साई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू, हे तेलंग लक्ष्मी, पंढरपूर वाशिनी, हे सप्तशृंगी तू, हे माँ काली तू। निसर्गरम्य आणि तेवढा सुंदर असणारा हा मोठा देवी परिसर
माहेरची रेणुका माता, त्या रेणुका मातेचा अंश अवतार असणारी ही श्री क्षेत्र मोहटा देवी पाथर्डी तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील मोहटा देवी गावी बसलेली ही मोहटा देवी मातीचे मंदिर सर्व सुख सोयींनी युक्त असे आहे. आता छान पद्धतीने दर्शन वगैरे झाले आहे आणि अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन चांगले झाले. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.